कोविडसारख्या महामारीमध्ये झुंज असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रुग्णांच्या रुग्णवाहिकेसाठी सर्वात महत्त्वाची बाब समजली जाते रुग्णवाहिका. पण या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णवाहिका संचालक जे आहेत त्यांच्यावरती कुठेतरी शासनाकडून अन्याय होत असल्याचं आपणास पाहण्यास मिळतं आहे. या ठिकाणी मी सध्या उभा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी मी बघू शकतो एकता आरोग्य सेवा रुग्णवाहिका संचालक यांचं असोसिएशन चालू आहे. खरी वास्तविकता पाहता त्यांना आज काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. या अनुषंगाने अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे चालक वर्ग आपल्यासोबत आहे. खरं पाहता या ठिकाणी आमच्यासुद्धा भावनासुद्धा वेदनादायक आहेत, त्रासदायक आम्हालासुद्धा होतो आहे. कारण ज्या लोकांनी कोविडसारख्या काळामध्ये रुग्णांना साथ दिली, मग घरची त्यावेळेस साथ देत आपली साथ देत नव्हते, त्यावेळेस या लोकांनी आपल्याला साथ दिली, दवाखान्यांपर्यंत पोहोचवलं, त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळतं आहे. ही भावनादायक आणि खूप त्रासदायक गोष्ट आहे. हे शासनाने बघितलं पाहिजे. खरं पाहता या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी संचालक आहेत. या ठिकाणी त्यांच्या मागण्या काय जाणून घेऊया आपण. सर, काय तुमच्या मागण्या आहेत? मी अतिश्री हरी कांबळे, एकता वाहन चालकाचे उपाध्यक्ष. या नात्याने मी शासनाला एवढं सांगू शकतो, आम्ही 3 महिन्यापासून आमचं वेतन अदा करावे, कोविड भत्ता मिळण्यात यावे. सर, कोणी आतापर्यंत नातेवाईक येत नव्हते जवळ. आम्ही असे रुग्णांना पेशंट आम्ही स्वतः घेऊन जात होतो गाडीमध्ये टाकून, तरी बी शासनाला झळ कोणतीच पोहोचत नाही. एवढं काम करूनसुद्धा आम्हाला कोविड भत्ता नाही, वेळेवर पगार मिळत नाही. सर, 3-3 महिने पगार भेटत नाही, ओव्हर टाईम दिला नाही, दिपाळीचं बोनस दिलं नाही, कोविड भत्ता नाही. ह्या सरकारला कसं कळत नाही हेच कळत नाही. सर, आम्ही सरकारला एवढीच विनंती करू शकतो, सर, आम्हाला 2 लेकरं, बायको, आईवडील एवढ्यापुरती तर आमच्या पोटापुरती पगार मिळावं असं शासनाला मी एक विचारतो. सर, काम बंद आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही शासनाला आतापर्यंत कुठलं निवेदन दिलं होतं? सर, आम्ही शासनाला वेळोवेळ पत्र दिलेले आहेत. 13 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना, शिव मॅडमना, आमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना, CS साहेबांना, या सर्वांना पत्र देऊन आम्ही उपोषणाला स्वीकार केलेला आहे. सर, त्यावर त्यांचं प्रत्युत्तर काय होतं? सर, अजून कोणाचा बी आलेला नाही आहे, दिलेला नाही कोणी बी आतापर्यंत. बघूया उद्या काय होते. सर, जर त्यानं लेखी स्वरूपामध्ये दिलं तर आम्ही आंदोलन माघार घेऊ. सर, जोपर्यंत आम्हाला देणार नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. सर, तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य मागण्या आहेत, 3 महिन्याचं वेतन थकीत आहे ते, आणि आमचं पगार आहे, पगार फरक किमान 14,983 रुपये शासन अदा केलो म्हणून आमच्या कॉल लेटरकडे सचिन सरांकडे दिलेलं आहे. मग ते पगार फरक जोपर्यंत देणार नाही, कोविड भत्ता देणार नाही, ओव्हर टाईम देणार नाही, बोनस दिपाळीचं देणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. सर, महाराष्ट्र शासनाला एक नम्रतेची ह्या ठिकाणी शांतपणे आंदोलन चालू आहे. आणि जोपर्यंत खरं आता आंदोलन ज्या ठिकाणी रुग्णवाहिका बंद असतील तर याच्या मोठ्या प्रमाणात त्रास हा रुग्णाच्या नातेवाईकाला सहन करावा लागणार आहे, रुग्णांना सहन करावा लागणार आहे. याचा खूप मोठा परिणाम ह्या जनसेवेवरती होणार आहे. रुग्णवाहिका काम बंद करत आहेत म्हणजे ह्या ठिकाणी खूप मोठी लाजिरवाणी या शासनाची गोष्ट आहे. या ठिकाणी जर रुग्णवाहिकेच्या संचालकांना त्यांचं योग्य मानधन भेटत नसेल तर ते काम कशातून करणार हे पण आता महत्त्वाचं आहे. खरं पाहता या ठिकाणी जर शेवटपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते तीव्र आंदोलन होणार आहे. तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. यावरती शासनानं लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नुकतंच सध्या महाराष्ट्र शासनामध्ये कालच आंदोलन संपलं. महाराष्ट्र ST महामंडळाचं आंदोलन चालू होतं, ते आंदोलन संपल्या आज दुसरं आंदोलन सुरू होतं आहे. सध्या राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये. या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा महाराष्ट्रातील एखाद्याही आमदाराने उचलावा आणि ह्या रुग्णवाहिका संचालकांना न्याय भेटावा ही आमची पत्रकार चॅनलची आणि रुग्णांच्या नातेवाईक तसेच या संचालक सर्वांची मागणी आहे. बरोबर? हो सर, हो सर. तर या मागणीला लवकरात लवकर ह्या शासन काळामध्ये एक विनंती आहे शासनाला, आम्हाला गुत्तेदार नको आहे पाहिजे, फक्त आम्हाला येणाऱ्याच्यामध्ये ऑर्डर द्यावावे. आमच्या लेकराबाळापुरतं तरी आम्हाला जगण्यापुरतं मानधन भेटू शकतो महिन्याला. सर, गुत्तेदार एवढी पिळवणूक करतो सर आमची, आम्हाला अर्धी पगार भेटत नाही. सर, शासनाकडून त्याला तर एवढा पगार भेटतो, मात्र 9,000 19,000 मात्र शासन हे आम्हाला देत नाही. सर, ह्यांनी शासनाकडून जे पगार येतो ते आम्हाला भेटत नाही. सर, आम्हाला एवढीच विनंती आहे शासनाला, कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की माझी उपाध्यक्षाच्या नात्याने, फक्त आम्हाला येणाऱ्याच्यामध्ये ऑर्डर द्यावावे हीच नम्र विनंती आहे सर्व वाहन चालकाची. आपण बघू शकतो या ठिकाणी संचालकांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहत आहेत. खरं पाहता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कंपनीच्या संचालकांना, जे कंपनीचे ओनर आहेत, त्यांना दुप्पट पगार येतो आणि याला निम्मा पगार भेटतो. बरोबर? हो सर.
कारण 14,000 रुपये पगाराला येतो आणि 8-10 हजार रुपयाला पगार भेटत असेल तर वरचे 6,000 रुपये जातात कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, त्यातील एखाद्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न हिवाळी अधिवेशन उचलावा आणि या संचालक आहे त्यांना न्याय मिळावा एवढी सर्वांची मागणी